आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। ऐकलंय की तुला प्राणत्याग करायचा आहे, परंतु तुझे प्राण घेऊन जायला यमदूतच काय, स्वतः यमराज पण आमच्या परवानगीशिवाय इथं नाही येऊ शकत। तू तेव्हाच मरशील जेव्हा लंकेशाची इच्छा होईल। सुंदरी, तू अजूनपर्यंत रावणाची ताकद नाही ओळखलीस। ज्या शक्तीची तू घमेंड करीत आहेस त्या शक्ती तुझ्या या अशा पापकर्मांमुळे कलंकित आणि भ्रष्ट झाल्या आहेत। फक्त शक्तीच नाहीत तर या प्रत्येक शक्तीचं वरदान देणारे ब्रह्मा आणि शिव सुद्धा तुझ्या या पापांमुळे कलंकित झाले आहेत। लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा शक्ती भ्रष्ट होते आणि तिच्या देवता कलंकित, तेव्हा त्या शक्तीत ताकद राहत नाही। सत्य एकटं असलं तरी सर्व भ्रष्ट शक्तींची अपार सेना त्याच्या पुढे पराजित होत असते। तू आतापर्यंत फक्त देवतांना पराजित केलं असशील ना? एका पवित्र पतिव्रता स्त्री सत्याच्या सामर्थ्याशी तुझा सामना नाही झाला। अहंकारी मूर्खा, तू पापवृत्तीने एकदा तुझ्या या पापी हातांनी माझ्या शरीराला स्पर्श केलास। हाच तुझा दोष तुझ्या नाशाला पुरेसा आहे। माझ्या शूरवीर आणि धर्मपरायण पतीचे विषारी बाण निश्चितच तुझा समूळ नाश करतील। आपल्याच राज्यातून काढून टाकलेल्या आणि वणवण भटकणाऱ्या त्या वनवासी भिक्षुकाची आशा करणं सोडून दे। एका निष्पाप बालिकेप्रमाणे एका भिकाऱ्याचं स्वप्न पाहू नकोस, जे कधीही सत्य होणार नाही। स्वप्न पाहायचं असेल तर लंकेची सम्राज्ञी बनण्याचं, जे साकार होण्यासाठी फक्त तुझ्या होकाराची गरज आहे। तिन्ही लोकीच्या सुंदर्या आपल्या हृदयात हे स्वप्न बाळगून आहेत, परंतु तू इतकी भाग्यशाली आहेस सीते की स्वतः त्रिलोक विजयी रावण तुझ्या समोर प्रेमाची भीक मागण्यास उभा आहे। जे मस्तक तिन्ही लोकात कधी कुणापुढे नमत नाही, ते मस्तक तुझ्या चरणी झुकलं आहे। अगं, तुझ्या फक्त हो म्हणण्याने तू या अपार वैभवाची, असंख्य राक्षसी सेनेची, लंकेची देवदुर्भ संपत्ती आणि स्वतः लंकेश्वर रावणाच्या हृदयाची स्वामिनी होशील। वैभव, शक्ती, संपत्तीच्या मोहात पडून जी स्त्री आपला पतिव्रता धर्म विसरेल, यासारखं दुसरं पाप असूच शकत नाही। माझ्यासाठी ते माझे वनवासी वीरच तिन्ही लोकातील संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहेत। त्या महान पुरुषोत्तमाच्या समोर तू मला एक भेकड, तुच्छ पशु वाटतोस, जो चोराप्रमाणे येऊन एका असहाय्य अबलेला कपटाने पळवून आणलास। धिकार असो तुझा, तुझ्या ऐश्वर्याचा, वैभवाचा, तुला जन्म देणाऱ्या मातेचा, तुझ्या पूर्वजांचा, तुझ्या कुळाचा धिक्कार असो। एकदा नाही, 1000 वेळा धिक्कार असो। इतकी घमेंड तुझ्या पतिव्रता धर्माची? ही घमेंड मी आत्ताच या क्षणी तोडून टाकतो। तुझ्या सौंदर्याने, आपल्या कामबाणाने आम्हाला घायल केलं होतं, म्हणून एका खऱ्या प्रेमीप्रमाणे मी तुझ्याकडे प्रेमाची भीक मागत होतो, पण तू या आदराच्या लायकीची नाहीस। लंकेमध्ये लंकापतीची इच्छा जर स्वेच्छेने पुरी करत नाही, तेव्हा लंकापती स्वतः स्वबळावर ती इच्छा पुरी करून घेऊ शकतो। आज तुला आम्ही लंकापतीची पत्नी होण्याचं सौभाग्य जरूर प्रदान करू। ओठ, चल माझ्या बरोबर। सावधान पापी, या पात्याला ओलांडण्याचा प्रयत्न करू नकोस। वाह, रावणाच्या प्रचंड आवेगाला एका पात्याची भिंत करून थांबवलं जात आहे। गवताच्या एका पात्याला शस्त्र बनवून त्रैलोक्य विजयी रावणाशी युद्ध करशील? सुंदरी, कामदेव फुलांच्या बाणांनी पुरुषांचं हृदय घायल करतो, तू या पात्याच्या बाणानं रावणाचा वध करू इच्छितेस? तू सत्य कथन करत आहेस रावण? हे पात नाही, हे एक धर्मपरायण स्त्रीच्या शील आणि सत्याचा अग्निबाण आहे। या सीतेच्या सतीत्वाची अभेद्य भिंत आहे।
एक सती आणि परपुरुषामध्ये एका पात्याची भिंत पण पुरेशी असते. जर मी मन वचन कर्माने माझ्या पतीवर अत्यंतिक प्रेम केलं असेल तर हे स्त्री धर्माची मूर्तिमान देवी माता अनुसूया या पात्याला पार करता क्षणी हा पापी जळून खाक होऊ दे. किती सुंदर नाटक आहे सीते. हे लहान मुलांसारखं नाटक सोडून दे आणि स्वतः उठून माझ्याबरोबर चल, नाहीतर तुझ्या केसाला धरून आम्ही तुला खेचत घेऊन जाऊ. चलोड. सावधान रावण, नलकुबेराचा शाप आठव. तू माझ्या धर्मपत्नीवर बलात्कार केला आहेस. मी शाप देतो, जर तू कोणा परस्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध कधी शीलभंग केलास तर तुझ्या मस्तकाचे 7 तुकडे होतील. सीते, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्यावर हात नाही उगारू शकत. आणि जिला लंकेची सम्राज्ञी बनवायचं आहे तिला असा आपल्या दासदासींसमोर अपमानित नाही करू शकत. आज नाहीतर उद्या तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल. म्हणून आज आम्ही तुला सोडून देतो आणि 1 वर्षाचा कालावधी देतो. स्वतः स्वखुशीनं आमच्या अंतःपुरात ये, नाहीतर आमचे रसोईये सकाळची न्याहारी बनवण्यासाठी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील. तुम्ही सर्व सावधान राहून सीतेचं रक्षण करा. कोणीही पुरुष अथवा स्त्री आमच्या परवानगी शिवाय सीतेला भेटू शकत नाही. यांना मोती माणिक सोनं वस्त्र अलंकार ज्या वस्तूची इच्छा असेल ते लगेच देण्यात यावं, ही आमची स्पष्ट आज्ञा आहे. सीता तुमची भावी महाराणी आहे, तेव्हा जो कोणीही जाणून बुजून वा चुकून विदेह कुमारीशी अप्रिय बोलणं करेल तर आम्ही समजू त्याला आपले प्राण प्रिय नाही. तू हिचा अहंकार तोडण्याचा प्रयत्न करायचा, भय दाखवून वा गोड बोलून, साम दाम दंड भेद कोणत्याही उपायानं हिला वश करण्याचा प्रयत्न करायचा. जो कोणीही हिच्या आत्मसमर्पणाची शुभवार्ता आमच्यापर्यंत पोहोचवेल आम्ही त्याला मागेल तेवढं धन देऊ. जशी आज्ञा महाराज. वीर मकराक्ष, तू तर वीराप्रमाणे रणभूमीवर आपले प्राण गमावून गौरवानं मस्तक उंच करून त्या लोकात आपल्या पित्याकडे निघून गेलास. पण लज्जेनं आमचं मस्तक झुकलं. आज आम्ही तुझ्या पित्याचे ऋणी झालो. आम्ही वीरवराला काय उत्तर देऊ, जो आपला पुत्र आमच्याकडे सोपून गेला होता. आम्ही त्याचं वानरांपासून रक्षण करू शकलो नाही. हे पाप आम्ही कसं धुवून काढणार, हे ऋण आम्ही कसं चुकवणार. आज्ञा द्यावी पिताश्री. राम आणि लक्ष्मणाच्या रक्ताचे हे डाग मी आजच धुवून टाकतो. आपले ऋण मी चुकवीन. नाही मेघनाथ, हे ऋण आमचं आहे आणि ते आम्हीच चुकवणार. नाहीतर आम्ही आमचा भाऊ करला काय तोंड दाखवणार. तेव्हा आमचा पुत्र प्रहस्त मारला गेला तेव्हा आम्हाला शोक अवश्य झाला होता. पण त्याच्या मृत्यूला आम्ही लज्जित नव्हतो झालो, कारण तो आमचा पुत्र होता, आमचं धन होतं. आम्ही उधळून टाकलं. पित्याचा आपल्या पुत्राच्या जीवनावर पूर्ण अधिकार असतो, परंतु आपल्या भावाच्या पुत्राचं आपल्या स्वार्थासाठी बलिदान देण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. याच्या मृत्यूचा आमच्यावर कर्ज झाला आहे. म्हणून यानं जी शपथ आपल्या मातेच्या इच्छापूर्तीसाठी घेतली होती
ती रामाच्या खोपडीत जल भरून आपल्या पित्याचं श्राद्ध कार्य करीन, ती शपथ आज आम्ही घेऊन रणभूमीवर जाऊ. आमच्या बरोबर सैन्याला कूच करण्याचा आदेश दिला जावा. क्षमा करा महाराज. हे रणनीतीच्या विरुद्ध होईल. जेव्हा एखादा सेनानायक अथवा एखादा महारथी जिवंत असेल तेव्हा राजाचे स्वतः युद्धभूमीत उतरणे नीतिसंमत नाही होत. एक तर त्यामुळे राजाच्या शक्तिहीनतेचा आभास होतो, दुसरं सेनापती अथवा महारथीच्या मृत्यूमुळे राजा पराजित नाही होत, परंतु जर राजाला काही झालं तर साऱ्या देशाचा पराभव त्या क्षणी होत असतो. सेनापती कंपन, तू फक्त सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या कोणा राजाशी बोलत नाहीयेस. तू महारथियांचा महारथी, तिन्ही लोकांचा विजेता, परमशूर रावणाशी बोलत आहेस. आम्ही हे पण पाहत आहोत की शत्रू एक साधारण योद्धा नाही, आमच्या महारथींच्या हातातला नाहीये. तो अशा प्रकारे आमच्या महारथींचा एक एक करून अंत करून टाकेल तर आमच्या सैन्याचं मनोबल दिवसागणिक क्षीण होत जाईल आणि त्यांचं यश आणि मनोबल अशा प्रकारे उजळून निघेल, ज्याप्रमाणे जशी यज्ञात तुपाची आहुती पडल्यावर अग्नीची ज्वाळा भडकून उठते, यापूर्वी की ती ज्वाळा त्याच्या यज्ञशाळेपासून फैलावत जाऊन आमच्या पूर्ण देशाला भस्म करून टाकेल. आम्ही आजच त्याच्या यज्ञशाळेचा विध्वंस करून टाकू. या युद्धाचं लांबणीवर टाकणं लंकेच्या हिताचं नाही आहे. आमच्या निघण्याचा डंका वाजवला जावा. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. भिक्षां देहि. प्रणाम मुनिवर. कल्याण असो. देवी, आम्ही खूप दुरून आलो आहोत आणि भुकेले आहोत. तुझी कुटी पाहून या आशेनं इथं आलो आहोत की आम्हाला काही अन्न मिळेल. अवश्य मुनिवर, आपण इथेच थांबा. मी आपल्यासाठी थोड्याच वेळात भोजन घेऊन येते. देवी, आम्ही प्रवासानं दमलो आहोत. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. क्षमा करा, यावेळी माझे पती कुटीत नाही आहेत, म्हणून मी आपले स्वागत नाही करू शकत. परंतु कृपा करून आपण तिथेच थांबा. मी आपल्यासाठी भोजन आणते.
ओम. माझी आपणास विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीत रामदादा येईपर्यंत तुम्ही एकही पाऊल या रेषेच्या बाहेर काढू नका. मुनिराज, मी आपल्याकरता भोजन आणलं, हे घ्यावे. घेऊन ये देवी. कृपया आपल्यालाच इथं यावं लागेल. आता तर आम्ही आसन ग्रहण केलं आहे. प्रवासानं थकलो आहोत. सारखं सारखं उठवत नाही. जे काही द्यायचंय इथंच घेऊन ये. भगवंता, मी या सीमेपलीकडे नाही येऊ शकत. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतील. देवी, तू क्षत्रिय पुत्री नाही वाटत. दारावर आलेला अतिथी देवासारखा असतो आणि तू आमचा अपमान करत आहेस. नाही नाही अतिथी देवा, माझं तिथे न येण्याचं कारण आपला अपमान करणं नाही. खरं तर माझे भाऊजी माझ्या सुरक्षेसाठी एक सीमारेषा आखून गेले आहेत आणि आपली शपथ घालून सांगून गेलेत की मर्यादा रेषा ओलांडून बाहेर जाऊ नकोस. म्हणून मी बाहेर नाही येऊ शकत. कृपा करून या गोष्टीचा राग मानू नका. बस, खूप झालं. तू परत परत आमचा अपमान करत आहेस. पहिल्यांदा आम्हाला कुठीत येण्यापासून मनाई केलीस आणि आता दुरून भोजन देत आहेस. जसं काही आम्ही पशुपक्षी आहोत. असा व्यवहार नीच जातीच्या लोकांबरोबर केला जातो. कोणी संत महात्मे दारावर आले तर मोठ्या आदरानं स्वतः त्यांच्या जवळ जाऊन त्याचे पाय धरून भिक्षा दिली जाते. ठीक आहे, आम्ही तुझ्या दारावरून उपाशीच परत जाऊ. पण या अपमानाच्या बदल्यात आम्ही तुला शाप देऊ. नाही नाही मुनिवर, माझ्यावर दया करा. मला आपल्या मुलीप्रमाणे समजून माझी समस्या आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही सर्व समजतो, सगळं जाणत आहोत. आम्ही त्रिकालदर्शी आहोत. मूर्ख स्त्री, आम्ही सर्व पाहत आहोत. तुझा पती यावेळी एका सोनेरी हरणाची शिकार करत वनामध्ये भटकत फिरतो आहे. या सोनेरी मृगानं आपल्या शिंगानी तुझ्या पतीवर एकदा हल्ला केला आहे. तरीही तुझा पती त्याच्या मागे धावत आहे. आम्ही शाप देतो आहोत की तो सोनेरी मृग आपल्या तीक्ष्ण शिंगानी तुझ्या पतीचा. नाही नाही, आपण त्याला शाप नका देऊ. मी तिथेच येते. आपण माझ्या पतीला शाप नका देऊ. त्यांना शाप नका देऊ. माझ्यावर दया करा. माझी चूक झाली. मी आपली शक्ती नाही ओळखू शकले. मला क्षमा करा. जा मुली, आम्ही तुला क्षमा केली आहे. आम्ही तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीचे अश्रू नाही पाहू शकत. मी मिथिला नरेश, महाराज जनकाची मुलगी आहे. मिथिलेची राजकुमारी आणि या अवस्थेत? हे कसलं दुर्दैव आहे. या कांचन कायेला पाहून देवताही मोहित होतात. तिला तू या पर्णकुटीत अशा प्रकारे नष्ट करत आहेस. अरे, अशा श्रीरत्नाला तर त्रिलोकीच्या महाराजाची पत्नी असलं पाहिजे. माझ्यासाठी तर माझे पती त्रिलोकीचे राजे आहेत. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी असू शकतं का? अवश्य असलं पाहिजे. आम्ही तुला सांगतो, सीते, ज्याच्या नावानं देवता, नाग, किन्नर, असुर, राक्षस अर्थात त्रिलोकीचे सर्व प्राणी थरकाप पावतात, सूर्य, चंद्र इत्यादी नवग्रह ज्याच्या इच्छेनं कार्यरत होतात, जो संसारातील सर्व चराचर प्राण्यांचा स्वामी आहे, त्याला पाहून वृक्षाची पानं पण भीतीनं शांत होतात. अरे, वायू सुद्धा ज्याच्या समोर श्वास नाही घेत. तू तर त्या लंकाधिपती रावणाची पत्नी होण्यास योग्य आहेस. अशा प्रकारच्या पापी गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत? कोण्या महात्म्याच्या वेशात तू कोणी दुरात्मा आहेस? कोण आहेस तू? तुझा दास, तोच
लंकेश्वर, रावण